आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज। आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली। नमस्कार, आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आणि मी आहे जगन्नाथ शिवकर। स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी सद्गुरू माऊली आसुराम बाबा केलवणे यांच्या कृपाशीर्वादाने मुक्त संप्रदाय आध्यात्मिक योग गणपती मंदिर केलवणे ते श्री क्षेत्र आळंदी ही पायी दिंडी तीर्थयात्रा गेले 35 वर्ष हा कार्यक्रम करत असताना मार्गशीर्ष कृष्ण पंचमी मंगळवार दिनांक 9 डिसेंबर रोजी केलवण्यातून मार्गस्थ झाली। आज बघितलं असेल आपण या सापळा एकादशीच्या शुभ मुहूर्तावरती या नदीवरती अर्थात आपल्या इंद्रायणीवरती ही आज दिंडी पोचली असताना आपण बघितलं असेल की प्रदक्षिणाचा जो कार्यक्रम असतो तो कार्यक्रम करत असताना या घाटावरती वारकऱ्यांनी सर्व अगदी हजारोच्या संख्येने वारकरी उपस्थित होते। त्या कार्यक्रमामध्ये अनेक खेळ तसेच फुगडी वगैरे वगैरे जे काही कार्यक्रम असतात ते सर्व करण्यात आले। या दिंडीचे नेतृत्व हरिभक्तीपरायण गजानन महाराज, हरिभक्तीपरायण चिदानंद महाराज, हरिभक्तीपरायण नंदकुमार गावण सर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत असतो। या दिंडीचं एकच वैशिष्ट्य आहे, खास करून या दिंडीमध्ये कोणत्याही प्रकारचं दान घेतलं जात नाही। महाराष्ट्रात अनेक दिंड्या असतील, सर्व दिंड्यामध्ये दान धर्म घेतला जातो, स्वीकारला जातोय, मात्र या दिंडीमध्ये सामील होणारा जो वारकरी आहे त्याच्याकडनं जी काय स्वीकृत जी वर्गणी केली जातोय त्या वर्गणीच्याच माध्यमातून सर्व व्यवस्था केली जातोय असा सांगण्यात आलेलं आहे। खरं पाहिलं तर आज गेले 35 वर्ष ही दिंडी ज्ञानोबा माऊली तुकाराम या एकच नाम घोषवाक्याने केलवणे ते देवाच्या आळंदीपर्यंत पोहोचत असतो। या दानोबा माऊली माझे दानोबा माऊली, दानोबा माऊली दानोबा माऊली, उठायचं नाही नमस्कार, आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आणि मी आहे जगन्नाथ शिवकर। आज आपण पुण्यामध्ये देवाची आळंदी इथे आहोत। आज बघितलं स्वानंद सुखनिवासी सद्गुरू माऊली आसुराम बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने चालत आलेली ही वारकरी दिंडी आज आपण बघितलं की मार्गशीर्ष कृष्ण पंचमीला केलवण्यावरून निघालेले आहे आणि ते आज इथे आपण बघतो या इंद्रायणीच्या तीरावरती त्यांचा आज अतिशय चांगल्या प्रकारचा हे चाललेला आहे। आपण इथे जाणून घेऊ की जे महाराज आहे त्यांच्याकडनं महाराज मला सांगा, सद्गुरू माऊली आश्रम बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने चाललेल्या दिंडीबद्दल तुम्ही काय सांगाल? आज जवळजवळ दिंडीला 35 वर्ष झालेली आहे आणि श्री क्षेत्र केलवणे ते देहू आळंदी असा हा प्रवास आहे आणि 3ऱ्या तपाकडे वाटचाल आहे। आणि ही जी गुरुमाऊलीची दिंडी आहे ती त्यांच्या वचनाबद्ध आहे आणि त्यांच्या वचनाप्रमाणे चालत आहे अशी ही दिंडी। आणि ती दिंडी पाहायला गेलं तर इवले स्वरूप लावलेले दारी काचा वेलू गेला गगनावर त्याप्रमाणे ही छोटीशी दिंडी होती, आज ती एक मोठ्या स्वरूपात ती निर्माण झालेली आहे। आणि अशी ही दिंडी आनंदमय सुखमय आणि स्वर्गाची सवारी होणारी ही दिंडी आहे। आपण बघितलं आता इथं की त्यांच्या म्हणण्यानुसार सांगण्यात येतो की ही खूप आनंद देणारी दिंडी आहे। या दिंडीमध्ये हजारो भाविक इथे सहभागी झालेले आहेत। बंद कर, स्टॉप कर। सद्गुरू माऊली आश्रम बाबा यांच्या आशीर्वादाने चाललेली ही दिंडी आज 34 वर्ष होतात। आपण काय सांगाल? आज गुरुमाऊलीच्या या वारीला मोठी परंपरा आहे आणि या परंपरेमध्ये आज म्हणजे 35 वर्ष आहे। या जे 35 वर्ष आहे आणि या 35 वर्षामध्ये आज खेळीमेळीच्या वातावरणामध्ये श्री क्षेत्र केलवणे श्री क्षेत्र देहू आळंदी एवढ्यापर्यंत ही वारी आलेली आहे आणि अतिशय गुणगानाने आणि नामस्मरण करत इथं ह्यापर्यंत पोहोचलेले आहे। खरं म्हणजे परमार्थिक काय असतं, परमार्थाची खरी वाटचाल या दिंडीतूनच कळेल अशी परंपरेने आणि नियम
प्रेमाने चाललेली ही दिंडी आहे. अशी ही जी दिंडी आहे जी माऊलीने या जडजीवाने उतरण्यासाठी ही निर्माण केलेली आहे. आपण बघितलं आता इथे सांगण्यात येतो की सद्गुरू माऊली आसाबाबा यांच्या कृपाशीर्वादाने चाललेली ही दिंडी, या दिंडीमध्ये कोणत्याही प्रकारचं दान घेतलं जात नाही. जे वारकरी सहभागी असतात त्या वारकऱ्यांच्या जे काही वर्गणी असते त्या वर्गणीतून हा सगळा खर्च केला जातोय. आपण जर बघितला या माध्यमातून बघितलं त्या हजारो भाविक आज या आळंदीच्या आपल्या इंद्रायणीच्या तीरावरती आपण बघतोय. आज इथे प्रदक्षिणा करण्यासाठी आलेला असताना अनेक प्रकारचे वारकरी संप्रदायाचे जे खेळ असतात ते सगळे तसे झालेले आहेत. आपल्यासोबत नंदू महाराज आहेत. मला नंदू महाराज एकच सांगा की आज ही दिंडी, आज सद्गुरू माऊली आसरा बाबा आपल्यात जरी नसले परंतु शरीररूपाने जरी नसले पण त्यांचा आत्मा मात्र इथे नक्की आहे. त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. आज त्यांचा आशीर्वाद आहे म्हणून आपण हा दिंडी चालवतोय. हे नक्कीच कारण हे माऊली ज्ञानोबांचा अतिशय गोड अभंग आहे. सद्गुरू सारिका असता पाठीला का इतरांचा लेखा कोण करेल, राजाचे कांत काय भिकमय मनाच्या दुःखी. जोपर्यंत आपण सद्गुरू विश्वास ठेवून करतो कार्य करतो ते पूर्ण जाणारच जाणार. आज सुद्धा गुरुमाऊलीचा असेल ते केलवण्यापासून ते आळंदीपर्यंत सोबतच आलेले आहे. हा विश्वास आहे कारण ती सोबत आहे म्हणून दिंडी चालते. या चॅनलला लाईक सबस्क्राईब तसेच शेअर करायला विसरू नका. आपण पाहत आहात प्रभावशाली. धन्यवाद.